मॅचला होती सुरुवात. अतिशय चांगली धून मात्र आपल्याला ऐकवली डीजेच्या माध्यमातून. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होती. पुन्हा एकदा उल्लेख आपण करणार आहोत. पाहूया मॅचच्या दिशेने जाऊया. ईश्वरराज जाधव इन आलाय आणि इन झाल्यानंतर पहिल्याच बॉलवर क्लास आहे, दर्जा आहे का एक स्टार खेळाडू आहे त्याचं प्रत्यक्षात उदाहरण दर्शवलंय. क्लासिकल कटचा फाटका चौकार. निश्चित अतिशय जबरदस्त हा फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका. थोडंसं बॅकफुटला गेले, मागे पाय खेचला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर पॉइंटच्या दिशेनं हा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांकरता येतो चौकार. षटकातील दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय किरण. यावेळेस घुटना टेक, तमाशा देख वर विश्वनाथ जाधव कह रहे हैं मेरी षटकार देख. षटकार. थँक्यू डीजे. कमालीचा शॉट पाहायला मिळतोय. ताकद आहे आणि जवळजवळ स्लॉग. अशा वेळी आपण अनेक रील्स पाहिले असतील, असे व्हिडिओज पाहिले असतील आणि फेवरेट शॉट आहे विश्वांचा आणि तो मात्र त्याने एक्झिक्यूट केला. आणि जेव्हा जेव्हा विश्वांचा उल्लेख केला जाते मग प्रेक्षक सुद्धा आतुर असतात की आज आपल्याला एक चांगल्या खेळाडूची बॅटिंग पाहायला जरूर नक्कीच आवडेल. पुन्हा एकदा फुल टॉस. इस बार खिलाड़ी है लेकिन क्या बेहतरीन प्रयास किया है. कैच पकड़ना चाहिए था लेकिन मौका गवा है. लेकिन ये मौका का खामियाजा भुगतना पड़ सकता है. डिक्लेरेशन किस क्षेत्र में जाती हुई गेंद. 2 रन यहाँ पे जरूर मिलेंगे लेकिन जिस तरह से अगर देखेंगे ना तो ये कैच बड़ा था. ये मैच बना सकता था कैच, लेकिन अब कैच भी गया तो शायद मैच भी जा सकते. विजय अगदी बरोबर आपण उल्लेख केलाय. कारण कॅच कोणाचा होता. विशू उर्फ विश्वनाथ जाधव याचा. पकडायला हवा होता कारण निश्चितच मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमध्ये धावा येत आहेत सध्या तरी. यावेळेस पुन्हा एकदा लेटकेटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल गली रिजनच्या दिशेनं. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील 2 धावा. एका बाजूने विशू, दुसऱ्या बाजूने विजय. ज्याप्रमाणे आपण बघितलं 2 बंधू, छोटे मिया तो छोटे मिया, बडे मिया तो सुभान नल्ला. सध्या तरी आपण पाहिलं बडे मिया आणि आपला नक्कीच ज्याप्रमाणे परफॉर्मन्स देत आहेत ला जवाब बॅटिंग. आणि किरणच्या विरोधात मात्र आपण पाहिलं 3 ओव्हरचा गेम आहे. त्यांना सुद्धा जाणीव आहे या मॅचची कारण की या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण हर एक ओव्हर राहणार आहे आणि ते दर्शवत असताना चांगली बॅटिंग. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं बॅटच्या आतल्या भागाला लागला होता चेंडू. नकार दिलाय. यावेळेस चांगले फिल्डिंग होताना पाहायला मिळते. धाव मात्र 1 मिळेल. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे बॅटिंग केली होती विजयने, सध्या तरी लक्ष आपण केंद्रित केलं तर विशूकडे, परंतु पहिल्या मॅचमध्ये लक्ष केंद्रित केलं होतं पूर्णपणे गेम मध्ये. आपण पाहू शकतो शक्ती प्रदर्शन करणारा खेळाडू होता तो म्हणजे विजय. कालच्या दिवसामध्ये आपण पिता पुत्राची जोडी पाहिली होती, मात्र यावेळेस 2 बंधूंची जोडी पाहायला मिळते. फटका सुंदर आहे. मिड विकेटला झेल होईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. चेंडू जातो एका टप्प्यानं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतो हा चौकार. चौकार येतो. चौकाराच्या सायना धाव फलक जाऊन पोहोचला आहे ते म्हणजेच 19 आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग 2 बंधूंच्या सायानं हा क्रिकेट मात्र खेळला जातोय. तुषार 11 धाणीव टीम सध्या तरी चांगल्या प्लॅटफॉर्मवरती उभी आहे. मित्र माणिक चांगला प्लॅटफॉर्म सेट केलाय आणि चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंनी चांगला ओपन करून दिलाय. आणखी इतकं मोठं आपण पाहिलं स्टार्ट 19 धावा. आणि पुन्हा एकदा जर 19चा उल्लेख करायचा झाला तर मग आठवड मात्र महाराजांची होते. शिवछत्रपती शिवाजी महाराज. आणि 19 फेब्रुवारी जगात भारी हा 19चा आकडा या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. हो हो यावेळेस पाहतोय अप्रतिम चेंडूच्या हाताळणी केली आहे आणि नक्कीच जिथे ब्लॉक केलं विशूला मात्र जग फटका त्याची ताकद आहे ती कमजोरी बनवली आणि पहिल्याच बॉलवर मात्र मोठी सफलता
वैभव दुमने मिळवून दिली आहे. बिग विकेट. विशू इज आउट. तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई. आणि निश्चितच एक चांगले धून आम्ही परत डीजे मॅन महेंद्र पवार यांना रिक्वेस्ट करणार आहोत की आमचे जयेश ढुकळे यांचं हे फेवरेट सॉन्ग आहे आणि ते आपण पुन्हा एकदा वाजवायचं आहे. धन्यवाद इज. तर इथे आपण पाहिलं तर न्यू बॅटर इन होताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. अविनाश धन्यवाद इज. धन्यवाद. न्यू बॅटर इन झाले तर मैदानाच्या आतमध्ये अविनाश असतील आणि ज्याप्रमाणे आता पाहिलं तर मग विशू पहिल्या बॉलवर बिग विकेट मिळवून दिला विजय आणि त्या विकेटने वैभवचा आत्मविश्वास वाढलाय. आणि ज्या वेळेस आत्मविश्वास वाढतो ना त्यावेळेस आत्मविश्वास देखील दुणावला जातो. यावेळेस हवाई हल्ला केलाय. पूल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गुल. 6 धावन करता षटकार. थँक्यू. ज्याप्रमाणे आपण पाहिला ओव्हरपिच चेंडू ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु जिथे आपण पाहिलं ना हा चेंडू आपण पाहिला तर वैभव दुमने पुन्हा एकदा त्याच दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला होता परंतु एखादा खेळाडू आपण पाहिलं ना की तिथे कमी पडलाय परंतु दुसरा खेळाडू तशी कमीपणा दाखवणार नाहीये. अविनाश शक्ती प्रदर्शन करू शकतोय आणि त्याने केलंय पहिल्याच बॉलवर आगाज. कबड्डीला मात्र गती जास्त प्रदान केली आपण पाहिली आणि त्याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू अतिरिक्त बाउन्स होतोय उछाल घेतोय आणि त्यामुळेच अविनाश कमी पडलाय परंतु अविनाश खेळाडू हा कमी पडणारा खेळाडू नाही आहे. त्याने दाखवून दिलं या मॅच मध्ये मी तर म्हणेन या स्पर्धेमध्ये. बस टायमिंग शॉट हवेत आहे. फिल्डर लांब आहेत. झेलची संधी मात्र निर्माण झाली होती परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. 2 धावा मिळाल्या. तिसरी धावेचा प्रयत्न होईल का? नकार मात्र तिथे दिला विजयने. त्यांना माहिती आहे कारण की इथून आपण कोणता धोका एक्स्ट्रा घ्यायचा नाहीये. दोन्ही चांगले खेळाडू एखादे चेंडू कमी खेळला एखादी धाव कमी आली आहे तरी सुद्धा चालेल परंतु आपण त्याची भरपाई पुढील चेंडूवर करू शकतो आणि तोच विचार असावा. टीमचं टोटल वाहिली आपण तर फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 27 धावा. ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा ऑन साइडला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. हा ब्लॉक होलचा चेंडू अविनाशच्या माध्यमातून 2 धावा मिळतील. 19च्या घरामध्ये धाव फळक. षटकामध्ये चेंडू टाकून झालेत आपण पाहिले या ओव्हरमध्ये 5. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असेल म्हणजे जवळजवळ 15+ जर सरासरी मिळवायची असेल ना तर मग या चेंडूवर धाव घेणं गरजेची बाब असेल आणि नक्कीच इथून पाहिलं धावा घेतल्या तर मग 15ची सरासरी इथून किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकते किंवा एक चांगला शॉट एक्झिक्यूट करू शकतात आणि मी तर म्हणेन की 2 षटकामध्ये आणखीन जितक्या मिळते तितक्या धावा इथून जोडण्याचा प्रयत्न करू शकतात हे दोन्ही बॅटर्स. षटकातील शेवटचा बॉल आपटाकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल या ठिकाणी पकडलाय. एक आणखी मोठा धक्का बसतोय टीम तुषार 11 धानिवला. धावसंख्या आपण पाहिली तर 29 असताना हा दुसरा विकेट बाद झाला. जयेश नक्कीच डेफिनेटली आपण पाहिलं तर दुसरा विकेट परंतु धावा फलकावर लागल्यात आणि दुसऱ्या बाजूने जर धानिव टीमकडे सुद्धा बॉलिंग जर विश्लेषण करायचं झालं तर मग एका खेळाडूची कमी नक्कीच जाणवत होती म्हणजेच बॉलिंग लाईन आता विशूच्या येण्यानं बॅटिंग बॉलिंग स्ट्रॉंग झाली आहे. दुसरा स्पेल आपण पाहिलं तर मग विजयचा पाहू शकतो. तिसरा स्पेल आपण पाहिलं 29 धावा फलकावर आहेत आणि तिसरा स्पेल म्हणजे रोशनचा म्हणजेच 3 गोलंदाज ते नक्कीच मी तर म्हणेन की आता चांगले गोलंदाज म्हणजे धानिवकडे असतील म्हणजेच आता 29 धावा झाल्यात म्हणजे जवळजवळ इथून या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये तरी 10 धावा आल्या तरी मी तर म्हणेन चांगलं टोटल. आणखी केतकी बॉईज टीमकडे सुद्धा बॅटिंग लाईनअप आहे परंतु मग स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आपण पाहिले मग तुषार 11 होईल आणि इथून आपण पाहिली आहे तर मग ही मॅच आहे ना मग आपण कोणत्याही संघाला कमीपणामध्ये सांगणार नाहीत कारण की दोन्ही संघाचा जर विचार केला ना तर बरोबरीची आहेत. मग ही फाईट आहे ना तितकीच बरोबरीची होणार आहे कारण की कोणता संघ अंतिमच्या क्षणापर्यंत मॅच वर पकड बनवायला सांगू शकत नाहीये.
यावेळेस मात्र मयूर बाबर येतोय. तर मयूर बाबरला देखील या ठिकाणी ब्रेक लावावा लागेल, नाहीतर तुषार 11ची गाडी अगदी वेगानं पुढे सरकेल यात काही शंका नाहीये. सध्या तरी चांगला प्लॅटफॉर्म त्याने उभा केला या ठिकाणी. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू रवाना झालाय. शतरक्षक थोडासा फॉम्पलिंग झालाय त्या ठिकाणी, परंतु 2 धावा अतिशय वेगानं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. डेफिनेटली आपण पाहिलं तर इथे ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर 2 धावा आणि केतकी बॉयज टीम ज्या आत्मविश्वासाने पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जे परफॉर्मन्स, परंतु या मॅचमध्ये मिसफील्ड भरपूर होताना पाहायला मिळत आहे. विजयकडे लक्ष असेल, पूर्ण लक्ष मात्र त्यांना केंद्रित करावं लागेल. एक अशी फिनिशिंग पारी त्याला ग्रेट खेळावी लागेल. ऑन साईडला मात्र आपण पाहिलं अक्रॉस द पूर्णपणे बॉडीला रोल केलं होतं. इथे पाहिलं आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मिसफील्ड झाले आणि केतकी बॉयज टीम आपण पाहिली आहे तर भरपूर मात्र या मॅचमध्ये मिसफील्ड होताना पाहायला मिळते. प्रत्येक आपण पाहतोय तर त्याचा फायदा तुषार 11 टीमला तितकाच जास्त आणि चांगला होत आहे. धावफलकाचा विचार करूया. 33 धावा चेंडू टाकून झाले त्या ओव्हरमध्ये 2 म्हणजे 4 आहेत. तर विजय काय वाटतं की येणाऱ्या 4 बॉलमध्ये किती धावा अजून यायला हव्यात? धावा तर येतील डेफिनेटली, कारण विजय जाधव ऑन स्ट्राईक वरती आहे आणि मागच्या मॅचचा विचार केला तर 46 बनवल्या होत्या आणि ह्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग करतोय. डेफिनेटली आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये लक्षवेधी कामगिरी विजयने जरूर केलंय. टॉस ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये मिसफील्ड. इथे पाहतोय आपण मिसफील्डचा प्रत्यय आणि लगेच आपण पाहिलं तर चेंडू पावणी लाईनच्या पार आणि मिळतील धावा 4 चौकार. खिरडीचे बाजारा साडी घ्या जाऊ, पसंत पडेल ती तुला घेऊ. खिरडीचे बाजारा साडी घ्या जाऊ, पसंत पडेल ती तुला घेऊ. राज्य झगडून भाव नको खाऊ, आम्ही गायाचे बाहेर जाऊ. राज्य झगडून भाव नको खाऊ, आम्ही गायाचे बाहेर जाऊ. बायको दोघाहू धन्यवाद. अडीच या ठिकाणी चौकार पेश केलाय विजयने. मी मागेच म्हटलं धावा तर येतील डेफिनेटली, कारण एक चांगला बॅटर आहे, पूर्णपणे सेट झालाय, सलामीला आलाय आणि चांगल्या धावा या ठिकाणी येत असताना आपण त्याच्या बॅटमधनं पाहतोय. सर ज्या परिणाम म्हटलं जाता ना कि जीतेंगे ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत टूटे लेकिन हिम्मत ना टूटे, बस अपने मन का इरादा जो मजबूत करो और उस इरादे के साथ खेलता हुआ ये खिलाड़ी है. जाबाज खिलाड़ी है, रुकने वाला सा खिलाड़ी नहीं है और भी कुछ बड़े हिट लगा सकता है. षटकातील पुढचा बॉल, उलटा डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहिलं समोरच्या दिशेनं चांगला झेल पकडला जातोय आणि निश्चितच समाप्त होतोय विजय जाधवचा खेळ. आउट. सेटनी वाहरेल आहे, काम नगत जाय. चावी कोठ ठेवील आहे, गाडीत पेट्रोल खपेल हाय. तुझा बहाना धन्यवाद. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 कॅप्टन्स आपण रेडी राहायचं टॉस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतोय मी. मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागलेट टीमचे कॅप्टन असतील आणि वाघोबा प्रसन्न वावकल टीम, म्हणजेच आपण ज्याप्रमाणे उल्लेख करायचा झाला तर RCB जर्सी इन फॉर्म. रुपेश जाधव. यापूर्वीची एक स्पर्धा आपण पाहिली आहे, एक वेळा ट्रॉफी झाली होती ना या मैदानावर, आणि त्या मैदानावर मग त्या स्पर्धेमध्ये रुपेश ॲज अ ओपनर आला होता आणि काय कमालीची खेळी केली होती आणि कमालीचा खेळाडू आहे रुपेश जाधव. आणि त्यांना मात्र मी मित्रमाने एक गेट फिनिशर म्हणून आता पाठवलाय. फिनिश करतील काय? बॅटची कडा, विकेट किपर थर्डमॅन आपण पाहिला राज होते, चेंडूला अडवला गेलाय. 10 मात्र 1 मिळेल. एक नेट टीमच्या टोटलमध्ये भर पडत असताना 38 धावा आणि चेंडू टाकून झालेत 5. आशिष शेवटचा चेंडू फेस करतायत आणि शेवटचा चेंडू फेस करत असताना आपण पाहिलं तर मग ग्रेट फिनिश, बिग फिनिश, एक बिग 6 किंवा एक बिग
4 किंवा मग गोलंदाज बॅकअप करू शकतोय. या वेळेला फटका आहे चांगला काऊ करणार. हो चेंडू चेंडू पाहिला आपण तर दिशा बदलतोय आणि दिशा बदलले चेंडू आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळतील धावा 4. ग्रेट फिनिश. चौकार आणि या चौकाराने धाव फलक आपण पाहिलं तर 42च्या घरामध्ये पोहोचलाय आणि 43 धावांचं टार्गेट हे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच 2 कॅप्टन चला या टॉस बॉक्स मध्ये. तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है तू प्यार है किसी और. धन्यवाद डीजे. चला कॅप्टन या 2 टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूया. विजय भोई आहेत तिथे सज्ज. भावकल टीम काय इम्प्रेसिव्ह जर्सी आपल्याला पाहायला मिळते. विजय ही जर्सी पाहिल्यानंतर काय वाटतंय मनामध्ये कसं होत आहे? RCB बद्दल काय प्रेम आहे का? चेन्नई सुपर किंग क्या बात आहे. चेन्नई सुपर किंग म्हणून समोर विचार केला तर मग आपण पाहिलं तर मग भावकल टीम जास्त मला वाटते RCB फॅन आहेत. प्रत्येक क्रिकेट प्रेमीची आवड असते की कारण की प्रत्येक संघाला आपण पाहिलं प्रत्येक संघामध्ये आवडणारे खेळाडू असतात. चला टॉस बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर निश्चितच आमच्या अतिथी कक्षा विराजमान आहे जगदीशजी लाखात. दादांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. एका बाजूला आहेत अजय आणि दुसऱ्या बाजूला अक्षय आहेत. जगदीश लाखां दादांच्या शुभ हस्ते हा टॉस आम्ही या ठिकाणी संपन्न करतोय. टॉसवर आपण पाहूया. एका बाजूने आहे म्हात्रे स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूने आहे सह्याद्री स्पोर्ट. सह्याद्री स्पोर्ट असा आवाज मात्र नक्की झाला होता. मात्र येथे म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट. टॉसचा निकाल आपण पाहिला तर वाघोबा प्रसन्न बावखळ टीमच्या बाजूला लागले. अजय काय डिस असणार आहे? बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला या सकाळच्या सत्रामध्ये. निश्चितच बॅटिंग लाईफलाईन चांगले आहे तुमच्याकडे? हो नक्कीच. असे कुठले बॅटर आहेत त्यांची नावं जेणेकरून तुमच्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळतील? साहिल आहे, मिलिंद आहे, तुषार आहे, सागर आहे. आज खऱ्या अर्थानं जो RCBचा खेळ आहे तो आम्हाला पाहायला मिळेल का तुमच्या टीमकडनं? नक्कीच प्रयत्न आम्ही करू. येस बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. अक्षय टॉस किती महत्त्वाचा होता? हो आमच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा होता आणि आमच्या मनासारखा कॉल आम्हाला आलेला आहे. येस टॉस जिंकला असं तरी मात्र शतरक्षण स्वीकारलं असतं. तर साधारण शतरक्षण करत असताना 4 ओव्हरमध्ये समोरच्या टीमला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? आमचा प्रयत्न असेल 40 धावांच्या आत आमचा रोखण्याचा प्रयत्न असेल. एकंदर या ठिकाणी आले ते स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहून मन अगदी भावकुणी गेलं असेल. काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? हो नक्कीच खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. IPL चा जर आपण विचार केला तर कुठला संघ तुम्हाला आवडतोय? फक्त मुंबई इंडियन्स. ओके क्या बात आहे. मात्र यावेळेस मुंबई इंडियन्स वर्सेस RCB अशी मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र काजू पाड्याचा जयेश मिस्टर JD. धन्यवाद. इंडियन प्रीमियर लीग IPL 2025 चेन्नई सुपर किंग्स टीम फायनल स्कोर. डेफिनेटली आपण पाहिलं तर मॅचला सुरुवात होते. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. वैभव तुम्ही पाहतोय आपण स्ट्राईक एंडकडे समोर रोशन सरळ डाऊन दी ग्राउंड शॉट आहे परंतु फिल्डर आहे तिथे आणि चुकी नाही होणार. ग्रेट कॅच बिग विकेट. वैभव इज आउट. त्या इथे आपण पाहिलं तर पहिला फलंदाज मात्र इथं गमावलाय. वैभव धोम इज आउट झालाय आणि चेन्नईचे फॅन आहेत आमच्यासोबत विजयजी भोये
उद्या कदाचित मला वाटते मग लुंगी घालून इथे जबरदस्त फॅन आहे. चेन्नई त्यांचा आवडता संघ आहे, म्हणजे प्रत्येक क्रिकेटची आवड आहे. जवळजवळ बघितलं का मग चेन्नई समर्थक असतील, मग MI समर्थक असतील, बाजूलाच मला वाटतं RCB आहेत. क्या बात आहे. क्रिकेट म्हणजे ज्याप्रमाणे जर विश्लेषण करायचं आहे तर मग क्रिकेटवरचं हे अफाट प्रेम आहे. कारण की ज्याप्रमाणे ISPLचा सुद्धा उल्लेख केला आपण, तर मग टेनिस क्रिकेटपट्टू आणि टेनिस क्रिकेटपट्टूंना मात्र एक आता नवीन प्लॅटफॉर्म मिळाला आहे. कारण की हे क्रिकेट आपण पाहिलं आणि या क्रिकेटमधून आपण पाहिलं तर पुढे येणारे खेळाडू आज आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या लेवलला खेळत असताना नक्कीच अभिमान वाटतो ISPL सारख्या प्लॅटफॉर्मचा पाहिल्यानंतर. राज आणि इथे पाहिलं आपण तर क्या बात आहे. राज घाटाल ह्याच्या बॅटमधून पाहू शकतोय आपण, आल्या आल्या हा षटकार ठोकलाय आणि राज आहे झुकेगा नाही साला. थँक्यू डीजे. तर यावेळेस आपण पाहिला तर ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डीप मधून आशिष आले, मिसफिल्ड झाले, मात्र इथे भरपूर 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 मात्र धरपकड चालू होती. चेंडूला मात्र कोण उचलेल कोण पकडेल आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. मात्र इथून जवळजवळला धावा मात्र 2 जोडल्या गेल्या. रोशन या खेळाडूचा आपण उल्लेख केला ना विजय, तर मला आठवते जुचंद्र विभागामध्ये एक नाईटची स्पर्धा, नाईटच्या स्पर्धेमध्ये काही कमालीची गोलंदाजी आणि मॅन ऑफ द सिरीज च्या यादीमध्ये होता, परंतु तिने तिथून बेस्ट फिल्डरचा बेस्ट गोलंदाजाचा मात्र अवॉर्ड मिळवला होता. कमालीची गोलंदाजी केली होती. विश्वनाथ सुद्धा त्या टीमचा हिस्सा होता, परंतु त्यापेक्षा म्हणजेच विश्वनाथ जाधवपेक्षा घातक गोलंदाज ठरला होता एक गाव एक संघाच्या फॉर्म्युलामध्ये रोशन. आणि रोशनकडे असलेली ती कला आपण पाहिली आहे. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात गोलंदाजीच्या जोरात, म्हणूनच मी म्हणेन की त्याला पहिलं षटक सोपवलंय. कलेशिवाय निश्चितच आपली इमेज तयार होत नाहीये आणि त्याच्याकडे कला आहे, गुणी कौशल्य आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये झेल मात्र काऊ कॉर्नर दिशेने पकडलाय आणि समाप्त झालाय. राज या खेळाडूचा खेळ आउट. जिथे आपल्याला एक कूलर एक ट्रॉफीज पाहायला मिळेल. बेस्ट बॅट्समॅनसाठी आपण पाहिला, म्हणजे बॅटरसाठी सुद्धा एक ट्रॉफी आणि कूलर पाहायला मिळेल. आणि मॅन ऑफ द सिरीजच्या यादीमध्ये आपण बघितलं तर मग कूलर मिळेल, ट्रॉफी मिळेल आणि आकर्षित अशी एक सायकल मिळेल. आणि ही आकर्षण नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात सह्याद्री चषकामध्ये. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर ह्या पर्वामध्ये सुद्धा खास हे आकर्षण आहे. आणि या ज्या पारितोषिकांचे दावेदार खेळाडू सुद्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील, परंतु कोणते खेळाडू चांगला परफॉर्मन्स करतील, कोणते संघ आहेत, फक्त हे पारितोषिक नाही तर ही पारितोषिकं सुद्धा जी सांघिक पारितोषिकं ती पटकावण्याचा प्रयत्न करतील. विश्वनाथच्या समोर मात्र आपण पाहिली आहे तर बॅटिंग थोडीशी कमी आणि इथे पाहावं लागणार आहे. आता अंपायरने तर सरळ नकार दिलाय, परंतु त्याचं प्रमुख कारण सुद्धा होतं की किशोरना पहिल्यांदा चेंडू हातामध्ये पकडणं गरजेचं होतं, गॅदर करणं गरजेचं होतं, तर ते करता आलं नव्हतं त्यानं. आणि तेच प्रमुख कारण होतं की इथून मात्र मग रनआउटचा मग चान्सच नाही आहे. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 5. विशू पाहिला पण तर किती धावा दिल्या 2 आणि 1 विकेट मिळवले. धावफलक थांबलाय पूर्णपणे 10 वर, म्हणजे 33 धाव्यांची गरज आहे आणि राहिलेले चेंडू आहेत 7 गेंदों में 33 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. आज कुछ मौसम ही कुछ अलग अलग सा लग रहा है. अब रिवर्स खेलने का प्रयास किया था लेकिन वो अच्छी तरह से कनेक्ट कर नहीं पाए और 1 रन यहाँ पे चुरा लिया है किरण ने. एका धावेने टीमची टोटल आपण पाहिली तर 11 धावा षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. राहिलेले आता चेंडू 6 आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी तब्बल गरज असणार आहे ती म्हणजे 32 धाव्यांची. 6 चेंडू 32 धावा आणि ह्या कंप्लीट करायच्या आहेत तर मग आता ठाकोम ठप दे धडक शॉट लगावे लागतील, सिक्सर ठोकावे लागतील जरा मॅच जिंकायचं असेल तर. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे गाड्याची. धन्यवाद धन्यवाद डीजे. मला वाटतं खेळाडू कक्षामध्ये पाणी नाही आहे, तिथे पाणी पुरवा अशी विनंती असेल.
आणि खेळाडूंना सुद्धा पाण्याची गरज आहे. डेफिनेटली केतकी बॉईज टीमकडून इशारा मिळाला, तिथे पाणी संपलं आहे. शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये तब्बल 32 धावा करायची आहेत. असं नाही आहे की 2 षटकामध्ये कमी धावा, म्हणजे 2 षटकामध्ये 11 धावा आल्यात तर एका षटकामध्ये 32 धावा इथे येणार नाही आहेत. क्रिकेट कधी कोणत्या क्षणाला कसा पलटवार होईल सांगता येत नाही आहे विजय. कारण की अनेक वेळा आपण पाहिलं ना की जे आपण एखाद्या संघाला कमजोर समजण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तो संघ मात्र नक्कीच चांगला संघ असतो आणि त्यांच्याकडे सुद्धा टॅलेंटेड खेळाडू असतात. परंतु ही मॅच जिंकायची आहे ना तर मग मी म्हणेन की पहिले सुरुवातीचे 2 चेंडू खूप महत्त्वपूर्ण राहणार आहेत. जर पहिल्या 2 चेंडूवर चांगले फटके आले तर पहिल्या 2 चेंडूवर आपण पाहिले तर बिग यूज सिक्सर आले तर मग पूर्णपणे गेम ऑन होऊ शकतोय. कारण की अनेक वेळा आपण पाहिलं की या परिस्थितीवर मात करताना अनेक क्रिकेटपटूंना अनेक खेळाडूंना आपण पाहिलंय. विजय बॉलिंग ट्रॅकवर. चेंडू आपण पाहिला तर नक्कीच ड्राईव्ह केला, एक धाव मिळेल. आता 5 चेंडू आणि 31 धावा, मग 5 षटकार आले तरी सुद्धा मात्र मग काम बनणार नाही आहे. अगर काम बनाना है, नाम बनाना है, और नाम बनाए तो अब प्रयास करना होगा. धीमा डाला हुआ गेंद ये विकास के लिए खड़े खड़े खेल दिया किशोर है, वहाँ पे खिलाड़ी 1 रन मिलेगा. अब ऐसा प्रतीत हो रहा है कि ये मुकाबले में अब देखो कि पीछे रह गई है केतकी बॉयज़ की टीम, क्योंकि इस मुकाबले में पूरी तरह से आने वाली 4 गेंदों में 30 रन चाहिए. प्रयास तो अच्छा किया खिलाड़ी है, वहाँ पे गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन अब उस बाउंड्री का उतना ज़्यादा फायदा नहीं मिलेगा जितना होना चाहिए. ज्या वेळेला मात्र आपण पाहिले ना की ज्या क्षणाला या बाउंड्रीज हव्या होत्या मात्र तिथे बाउंड्री आल्या नाही आहे आणि त्याचमुळे आपण पाहिलं इथे की मग 26 धावा ज्या हव्या असतील इथून. 3 चेंडू आणि 26 धावा. किरणचा फटका हवेत आहे, कदाचित विकेट मिळू शकते आणि मिळाली, डेफिनेटली विकेट मिळाली. ज्याप्रमाणे आपण पाहिले की विजय मात्र मग अशा प्रकारचा परफॉर्मन्स करत राहील ना, मग धावा त्याच्या बॅटमधून ऑलरेडी आल्यात, विकेट आले तर नक्कीच आपण पाहिलं तर मग प्लस पॉईंट होतात आणि प्लस पॉईंट आले मग एखाद्या खेळचं परफॉर्मन्स चांगलं राहिलं आणि तो संघ जर आपण पाहिला ना तर क्वालिफाईड मध्ये नक्कीच जर आपण पाहिलं तर स्थान मिळवते, मग त्या खेळूचे चान्सेस जास्त वाढतात की कदाचित सिरीजमध्ये येण्याचे. आणि मी तर म्हणेन की मग या सगळ्या मोमेंटम असतात. म्हणजे मी फक्त विजयचा उल्लेख करत नाही आहे तर मी उल्लेख करतोय प्रत्येक खेळाडूचा, कारण की प्रत्येक खेळाडूचा जे प्रयत्न असतात बॉलिंगमध्ये आउटफील्डमध्ये कॅचेस सुटतात त्याने किती फरक पडत असतो, कारण की इथे आपण पाहिलं गुणांचा फरक पडतोय आणि अंतिमच्या क्षणाला मात्र गुणच काउंट केले जातात आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर त्या स्पर्धेमध्ये नक्कीच मग बेस्ट बॉलर असो, बेस्ट बॅटर असो की मग मॅन ऑफ द सिरीज, आणि याच्यावर भरपूर प्रभाव पडत असतोय. आणि आउटफील्डमध्ये प्रदर्शनमध्ये फिल्डरचं सुद्धा तितकंच चांगलं देणं गरजेची बाब असते. राहिलेली मात्र आपण पाहिली आहे तर इथे ती औपचारिकता कंप्लीट करण्याच्या प्रयत्नामध्ये केतकी बॉयज टीम जवळजवळ पहिल्या मॅचमध्ये नुसता मडीपाडा टीमला ज्या प्रमाणात इझिली पराभूत केलं. आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं तरी इथे मॅच मात्र जिंकली आहे. तुषार 11 आणि टीम ना कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक, टफ लक. केतकी बॉयज टीम चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच आणखीन प्रयत्न करत राहा, कारण की नक्कीच येणारा काळ प्रत्येक क्रिकेटपटूसाठी आणि प्रत्येक संघासाठी चांगला आहे. आणि इथून आपण मला शेक हँड करणं गरजेची बाब आहे, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन ची जवळजवळ आपण पाहिली आहे तर मग